कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। राम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम वरदाग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम, श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो। अगं तो राम पण झोपला असेल, किती रात्र झालीये। अहो असं काय, रामरक्षा म्हणते मी आपल्या आकाशसाठी। कौशल्यानी पण म्हटली होती श्रीरामांसाठी, जेव्हा ते वनवासाला गेले होते ना तेव्हा। अगं ती कौशल्य होती, तू काही कौशल्य आहेस का? हा तू जयश्री आहेस। अरे हे बघ, प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते, आपला आकाश कामानिमित्त गेलाय। हा, पण त्याला वनवासाला पाठवायला ती बाया आहे ना, म्हणू द्यावं मला। जोपर्यंत आकाशचा फोन येणार नाही तोपर्यंत मला काही झोप येणार नाही। हट्टीपणा नको करूच गे, ते जागरण करून तू स्वतःला त्रास काय करून घेतेस? हा, तू काय आजारी वगैरे पडलीस तर? अरे मला सांग, 4-4 तासाने फोन करायला तो काय मोकळा आहे का? कामासाठी गेलाय की नाही? झोपला असेल तो, उद्या कॉल कर त्याला तू आता। नाही नाही, असं कसं? त्यांनी मला सांगितलं होतं तो फोन करणार आहे म्हणून। जयश्री, अहो मला काळजी वाटते हो त्याची, ती बया आहे ना त्याच्या बरोबर। वसुंधरा त्याची बायको आहे, तू काय भलते असेल ते आरोप करू नकोस हा। आणि उलट ती त्याची जास्त काळजी घेईल, तू अजिबात चिंता करू नकोस। ती आहे त्याच्या बरोबर म्हणूनच चिंता आहे मला। आकाशला जर काही झालं ना, मी आयुष्यात माफ नाही करणार तिला। चंद्रचरण श्री झोपले। यांना विचारूया। एक्सक्यूज मी, बोला। J&J कंपनी कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? एक कॉस्मेटिक ब्रँड आहे हा। J&J हां, पुढे जाऊन बघा, इथून पुढे असेल असं मला वाटतं। ओके, थँक्यू। वसुंधरा, हा मला वाटतं आपण एकदा इथे पण चेक करून यायला पाहिजे। चला। जयश्री, चल थोडंफार खाऊन घे, कालपासून काहीच खाल्लेलं नाही घेस तू। नाही, जोपर्यंत आकाश सुखरूप घरी परत येत नाही तोपर्यंत मी काहीही करणार नाही। अदनावर कसला राग करतेस? तू नाही खाल्लंस तर तो काय लवकर येणार आहे? तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो। ए बघा, मला फक्त माझ्या लेकाची काळजी आहे। मला म्हणाला होता तो दर 4 तासांनी मी फोन करतो म्हणून, पण त्याचा काही फोन नाही, आपला फोन लागत नाहीये। मी सांगते तुम्हाला, माझी न खाण्याची इच्छाच त्याला इथपर्यंत घेऊन येईल। काय झालं? लागलं? मग मिस कॉल आहे का काही? बघा, आपला फोन लागत नाहीये, त्याचा फोन येत नाहीये। मी सांगते तुम्हाला, त्या बहिणी काहीतरी करणी केली असणार। उगाच काहीतरी बोलू नकोस हा। म्हातारा म्हातारी दोघही बिझी आहेत, हाच चांगला चान्स आहे, पटकन चटकते। कुठे ठेवली असेल यांनी फाईल? ते चेक करू आता, कबडमध्ये चेक करू का? कुठे ठेवल्यात यांनी फाईल्स? कुठेच कशा नाही दिसत आहेत। मी काय बघू? अरे म्हातारा म्हातारी आले ना तर माझी वाट लागेल। एक्सक्यूज मी मॅम, आम्ही ॲक्च्युली एक कंपनी शोधतोय, J&J कंपनी। आम्हाला कळलं की ती इथेच याच बिल्डिंगमध्ये, तुम्ही प्लीज चेक करून सांगाल का? ओके सर, मी चेक करून सांगते। हां, थँक्यू। सॉरी सर, अशा नावाची कोणतीच कंपनी इथे नाही आहे। पण कसं शक्य आहे? ॲड्रेस तर ह्याच बिल्डिंगचा दिला होता। या बिल्डिंगमध्ये हे नवीन कुठलं ऑफिस सुरू झालंय का?
नाही म्हणजे ह्याच्या आधी J&J नावाची कंपनी होती का, जरा प्लीज चेक कराल का? तेही चेक करून झालंय सर, पण अशा नावाची कोणतीही कंपनी किंवा त्यांचं कोणतंही ऑफिस इथे नाही आहे. म्हणजे ही माहिती खोटी होती. आता काय करायचं? आपण बाहेर जाऊन बघूया. थँक्यू. या मोस्ट. चल. अहो मी काय म्हणते, नाही आपण एवढं फिरतोय खरं, पण ही कंपनीच अस्तित्वात नसेल तर? पण ते पूर्ण शोध घेतल्यानंतरच ठरवू शकतो. वसंत, तुम्हाला सांगते मी, त्या वेबसाईटवरती पण हाच ॲड्रेस होता. याचा अर्थ ही सगळी माहिती फेक आहे. आपण एकदा बाकीची माहिती व्हेरीफाय करूया आणि नंतर सरळ सगळी इन्फॉर्मेशन भास्करदाला देऊन टाकूया. पण जर त्या कंपन्या फेक असतील तर त्यांचं प्रॉपर रजिस्ट्रेशन कसं काय होऊ शकतं आणि डिजिटल मार्केटिंग कसं काय होऊ शकतं? पैसा असतं तर सगळं काही होऊ शकतं. हे लोक असेच फेक वेबसाईट बनवतात आणि मग चांगल्या लोकांना फसवतात. म्हणजे त्या क्लायंटचा पण असाच काहीतरी प्रकार असेल. याच गोष्टीची भीती होती मला, आणि या सगळ्यामध्ये आपला अखिल बळी पडतोय. जयश्री, वसुंधराला फोन लागला. बाबांचा फोन आहे. घ्या ना. हा अगं वसुंधरा, कुठे आहात तुम्ही? पोचलात ना? बऱ्यात ना दोघे? काल रात्री अचानक निघून गेल्यामुळे काळजी वाटते का? बाबा सॉरी, आम्ही सुखरूप पोहोचलो आणि आमचं काम सुद्धा सुरू झालंय. काळजी घेऊ नका तुम्ही. हा बाबा मला काळजी नाहीये. तुझ्या आईने सारखा कालपासून तगादा लावलाय. आकाश फोन करणार होता, त्याचा फोन आला नाही, रात्रभर झोपली नाही. एक मिनिट, तिच्याशीच बोल. द्या फोन द्या तिला. आकाश, अरे काय हे? तुझा फोन येत नाही, आमचा फोन लागत नाही. तू म्हणाला होतास ना मला, मी दर 4 तासांनी फोन करतो म्हणून. काळजी लागून राहते रे. सो सॉरी, प्लीज काळजी घेऊ नको. आम्ही दोघेही सुखरूप आहोत. मला फक्त तुझी काळजी आहे, तिचं कौतुक सांगू नको मला. ठीक, आम्ही आमचं काम लवकरात लवकर संपवतो आणि घरी पोहोचतो. ओके? ते रेंज नव्हतं ना म्हणून मला फोन नाही करता आला. लवकर ये. चल बाय. झालं समाधान? बोललीस मुलाशी? जा आता रूम मध्ये आराम कर. तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.